नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज अतिशय महत्त्वाचे दोन अपडेट्स आहेत। यामध्ये महावितरण आणि महापारेषण या दोन कंपन्यांमध्ये जे काही भरती सुरू आहे मागच्या 1.5 ते 2 वर्षापासून, त्या रिलेटेड अतिशय महत्त्वाचे अपडेट्स मधल्या पिरियडमध्ये एक 31 तारखेचा आहे आणि आता एक कालच्या तारखेचा आहे। परंतु मी थोडं आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे मला थोडा अपडेटला वेळ झाला, परंतु विद्यार्थी मित्रांचे मला कमेंट सुरूच होते की सर एक अपडेट आलेला आहे, थोडं त्यावर माहिती द्या वगैरे। मध्ये महावितरण रिलेटेड आपण आधी माहिती घेऊ। तर बघा मित्रांनो, महावितरण भरतीमध्ये जे काही वॅकन्सी आलेल्या होत्या त्यामध्ये त्यांनी आता JEE आणि अकाउंट असिस्टंटचा ऑलरेडी एक्झाम झालेली आहे, तर त्याचा रिझल्ट पेंडिंग आहे। या महिन्यामध्ये एंडिंगपर्यंत रिझल्ट थोडाफार आपल्याला अपेक्षित आहे, त्याचं सुद्धा अपडेट आपण आपल्या व्हिडिओद्वारे दिलेलं आहे। आणि आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे बघा 31/12/2024ला हे अपडेट आलेलं आहे। अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे, म्हणजे दोनही अपडेट अतिशय महत्त्वाचं आहे। त्यावर माझं जे मत आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो। त्यामध्ये जाहिरात क्रमांक 6/2023 करिताचे शुद्धीपत्रक, म्हणजे जे काही जाहिरात आलेली होती त्याचं शुद्धीपत्रक आहे। त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे बघा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत विद्युत सहाय्यक पदांकरता, म्हणजे स्पेशली विद्युत सहाय्यक पद जे आहे त्याच्याकरता हे अपडेट आहे। 29/12/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, म्हणजे मागच्या वर्षीची जाहिरात आहे। त्यामध्ये 16/8/2024 अशी लास्ट डेट त्यांनी दिली होती, म्हणजे डेट एक्सटेंड करत त्यांनी 8 महिने डेट एक्सटेंड केली। त्यानंतर फायनली 16/8/2024 ही लास्ट डेट होती फॉर्म सबमिशनची। आता हे जे अपडेट आहे हे थोडं आउटसोर्ससाठी आहे, ते तुम्हाला पुढे सांगतोच मी। त्यामध्ये उक्त सेकंड नंबरचा पॉईंट आहे, उक्त जाहिरातीमध्ये अनुक्रमांक 3 खाली कमाल वयोमर्यादा नमूद करण्यात आली आहे। बघा, जाहिरातीमध्ये कमाल वयोमर्यादा म्हणजे जास्तीत जास्त एज लिमिट त्यांनी नमूद केलं होतं। महावितरण कंपनीमध्ये कंत्राटदारामार्फत कार्यरत काम केलेल्या बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना, बघा म्हणजे आउटसोर्सचं जे आहे, स्पेशली आउटसोर्स जे आहे महावितरणचे, त्यांच्यासाठी वयोमर्यादाचे शिथिलतम देण्यात आले किंवा एज लिमिट वाढवण्यात आलेलं आहे। त्या रिलेटेड हे अपडेट आहे, बाकी जे नॉर्मल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी नाही आहे, ठीक आहे। कमाल वयोमर्यादेमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे। आता हा निर्णय यांनी आता घेतला की 2 महिने आधी घेतला का 4 महिने आधी घेतला, कारण 16/8/2024 ही लास्ट डेट होती। आता नंतर जवळपास 4 महिन्यानंतर हा अपडेट देत आहे, ठीक आहे। बघा काय त्यांचा विषय काय आहे की महावितरण कंपनीमध्ये कंत्राटदारामार्फत कार्यरत काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना करिता कमाल वयोमर्यादा सरसकट 43 वर्षापर्यंत शिथिलतम आहे किंवा राहील। म्हणजे बघा, जे आउटसोर्स कर्मचारी आहे, जे आउटसोर्सिंग म्हणून काम करतात महावितरणमध्ये असे भरपूर कर्मचारी आहेत जे आउटसोर्सिंगमधून काम करतात, त्यामध्ये त्यांची एज लिमिट ही 43 सरसकट, म्हणजे ओपनपासून, म्हणजे जे कॅटेगरी असते कॅटेगरी वाईज सगळ्यांना 43 करण्यात येत आहे असं याचं म्हणणं आहे। बाकीचे जे नॉर्मल कॅन्डिडेट्स आहेत ज्यांनी आतापर्यंत अप्लाय केलं नसेल, किंवा जो विद्यार्थी आता असेल ज्यांनी आधी अप्लाय केलं नसेल तो आता अप्लाय करू शकणार नाही माझ्या मते तरी। तर आउटसोर्स जे कर्मचारी आहेत जे महावितरणमध्ये काम करत आहेत त्यांचा आता 43 एज लिमिट झालेला आहे। फॉर एक्झाम्पल याची आधी जी डेट होती किंवा त्यामध्ये एज लिमिट होतं, त्यामध्ये फॉर एक्झाम्पल एखादा आउटसोर्स कर्मचारी असेल तो 40चा असेल, 39चा असेल, तो फॉर्म भरू शकत नव्हता। परंतु आता तुम्ही ओपनचे जरी असेल तरी तुम्ही 43 पर्यंत फॉर्म भरू शकता, जर तुम्ही आउटसोर्सिंग तुमचं झालं असेल महावितरणमध्ये तरच। तुम्ही जनरल असाल, तुमचं आउटसोर्सिंग नसेल, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल तरी तुम्ही नाही करू शकत। परंतु तुम्ही आउटसोर्स आहे, परंतु तुम्ही OBCमध्ये आहे, ओपनमध्ये आहे, STमध्ये आहे, तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता जर तुम्ही 43च्या आतमध्ये असाल तर, ठीक आहे। हे एक महत्त्वाचं अपडेट आहे। आणि आउटसोर्सिंगमध्ये ज्यांनी यस केलेलं आहे त्याच्यानंतरच हे तुमचं एज लिमिटचं इथे तुमचं शिथिल जे आहे ते तुम्हाला मिळेल, एज रिलॅक्सेशन आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना, ठीक आहे। तिसरा नंबरचा पॉईंट आहे, सबब वरीलप्रमाणे जे उमेदवार वयोधिकामुळे, म्हणजे जे वय वाढलेलं आहे, विद्युत सहाय्यक या पदाकरता अर्ज करू शकले नाही त्यांच्याकरता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेब लिंक कंपनीच्या mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध देण्यात आली असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 7/1/2025 पर्यंत। बघा, तिसऱ्या नंबरचा पॉईंट बघा, सबब वरीलप्रमाणे म्हणजे फक्त आउटसोर्स, इथे फक्त त्यांनी आउटसोर्सबद्दल बोललेलं आहे। त्यांनाच फक्त जे काही डेट आहे ती 7/1/2025 पर्यंत, म्हणजे जे काय आता 7 दिवस त्यांनी दिलेले आहे त्याच डेटमध्ये तुम्ही अप्लाय करा असं यांनी म्हटलेलं आहे, ठीक आहे। mahadiscom.in या साईटवर जायचं, तिथे नोटिफिकेशन बघायचं, किंवा आपला तुम्ही व्हिडिओ बघताय त्याच्या खाली मी लिंक देतो आहे, तिथून तुम्ही तो फॉर्म भरू शकता, ठीक। तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं म्हणणं एवढंच आहे की यांना 4 महिन्यानंतर आता जाग आलेली आहे की आता आउटसोर्ससाठी त्यांनी वेगळं इथे नियम काढलेला आहे। चांगली गोष्ट आहे, जे विद्यार्थी आउटसोर्समध्ये ज्यांना आधी अप्लाय करता आला नाही ते आता अप्लाय करू शकतील। 43 पर्यंत त्याची लिमिट आहे, ती त्या विद्यार्थ्यांसाठी चांगली आहे, कारण आमच्यासाठी सगळेच विद्यार्थी सारखे असतात, त्यांच्यासाठी ही चांगली न्यूज आहे। परंतु जो विद्यार्थी विद्युत सहाय्यकचा विद्यार्थी हा मागच्या काही दिवसापासून, म्हणजे बरेच दिवसापासून
एक्झाम जी वाट बघत आहे त्यांच्यासाठी आता थोडीशी निगेटिव्ह बातमी आहे, कारण की 7 तारीख त्यांनी दिलेली आहे. आता कदाचित ते वाढवूसुद्धा शकतात, 7चे 15सुद्धा करू शकतात आणि त्यानंतर एक्झाम शेड्यूल होईल विद्युत सहाय्यकची. आपल्याला असं वाटलं होतं की जानेवारीमध्ये तरी आता एक्झाम घेतील, परंतु आता असं वाटत आहे की हे थोडंफार आता डिले करू शकतात. असं नाही की एकदम फेब्रुवारीमध्ये घेतील, मार्चमध्ये घेतील असं समजू नका. किंवा काही विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की बा एकदम आता कॅन्सल होईल. बऱ्याचशा अफवा निगेटिव्ह पसरवल्या जातात, हे आमचं लक्ष आहे. प्रत्येक गोष्टीवर माझं लक्ष असते. निगेटिव्ह हे अफवा पसरवल्या जातात, विनाकारणच्या ग्रुपमध्ये डिस्कशन होतात आणि त्यामुळे विद्यार्थी मित्र टेन्शनमध्ये जातात. विद्यार्थी मित्र जे काही टेन्शनमध्ये असतो किंवा जे काही टेन्शन त्याला दिले जाते ते अशा ग्रुप्समुळेच असते मित्रांनो. त्याच्यामुळे शक्यतोवर मी तुम्हाला आधीपासून विनंती करतो आहे, मी महाट्रान्सको एच्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्या रिलेटेड रिक्वेस्ट केली होती की थोडंफार या ग्रुप्सपासून थोडंसं दूर राहा. ही वितरणची एक्झाम ही 100% होणार आहे, मी तुम्हाला आधीपासून सांगतो आहे. फक्त हे जे डिले होत आहे हे काही ना काही कारणास्तव, आणि तसंही मित्रांचा कारभार हा महाढिसळ कारभार आहे, हे मी तुम्हाला आधीपासून सांगतो आहे. आता तर तुम्ही अजून जॉईन झालेले नाही, अजून तुमची एक्झाम झालेली नाही. पुढे एक स्टेप बाय स्टेप DVमध्ये तुम्हाला आणखी विचित्र अनुभव येतील, त्यानंतर जॉईनिंगमध्ये विचित्र अनुभव येतील, त्यानंतर तुमचं जॉईनिंग झाल्यानंतर बरेचसे अनुभव तुम्हाला येणार आहे महावितरणमध्ये. बाकी ठिकाणी थोडंफार काम थोडंसं बरं राहतं. ही न्यूज आपण थोडी निगेटिव्ह न्यूज असं म्हणू शकतो, कारण आता आपण विद्युत सहाय्यकच्या एक्झामची वाट बघत होतो आणि आता त्यांनी अपडेट असं दिलं आहे की 7 तारखेपर्यंत एक्झामची डेट येऊच शकत नाही. ठीक आहे, जे काय होईल ते त्याच्या पुढे होईल. आता त्यांनी 7चे 15 केले तर पुढे आणखी डिले होईल, किंवा 7पर्यंत ठेवलं तर पुढे आपण असं अपेक्षा करू शकतो की या महिन्याच्या शेवटपर्यंत तरी एखादी डेट आपल्याला विद्युत सहाय्यकची बघायला मिळू शकते. ठीक आहे, हा झाला विद्युत सहाय्यक महावितरणचा अपडेट. आता विद्युत सहाय्यक जे काही पारेषणची एक्झाम आहे त्या रिलेटेडसुद्धा मी एक्झामचं तुम्हाला माहिती सांगणार आहे. परंतु पारेषणने एक अतिशय महत्त्वाचा आणि चांगला पॉझिटिव्ह अपडेट दिलेला आहे महापारेषणच्या ऑफिशियल साईटवर. तर बघा मित्रांनो, महाट्रान्सको म्हणजे महापारेषण यामध्ये जी एक्झाम आता पेंडिंग आहे त्यामध्ये तुम्हाला ट्रान्सकोचीच एक्झाम फक्त झालेली आहे. इलेक्ट्रॉनिकची एक्झाम 11 जानेवारीला आहे. त्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह अशा 20 तारखेपर्यंत एक्झाम आहे. त्यानंतर त्यांनी बघा याच महिन्यामध्ये बघा तुमचं आता याच्यातलं मी काही पॉईंट तुम्हाला अतिशय महत्त्वाचे सांगणार आहे, त्यावर फोकस करा, लक्ष द्या. नोटिफिकेशन फॉर इंटिमेशन ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन टेस्ट ऑफ टेक्निशियन 1 आणि टेक्निशियन 2 अगेन्स्ट व्हेरियस ॲडव्हर्टाइजमेंट. बघा लेवलचे एक्झाम त्यांनी किंवा DY लेवल सिनियर पोस्टचे त्यांनी ऑलरेडी शेड्यूल केलेलं होतं, परंतु ITI लेवलचं म्हणजे टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, विद्युत सहाय्यक वगैरे हे त्यांनी शेड्यूल केलेलं नव्हतं, तर ते त्यांनी आता शेड्यूल केलेलं आहे. याच्यानुसार बघा स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. टेक्निशियन 1ची एक्झाम 31/1/2025ला आहे, फ्रायडेला म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 31/1ला आहे, आणि टेक्निशियन 2ची एक्झाम 27/1/2025ला म्हणजे मंडेला होणार आहे. ठीक आहे, बाकी काय म्हणतात ते डिटेल नोटिफिकेशन रिगार्डिंग शेड्यूल ऑफ ऑनलाईन टेस्ट, लिंक फॉर डाउनलोडिंग कॉल लेटर इन्फॉर्मेशन अँडर्स वगैरे शॅल बी पब्लिश ऑन कंपनीज वेबसाईट महाट्रान्सको.in. महाट्रान्सको.inवर ही जे काही डिटेल नोटीस किंवा हॉल तिकीट जे काही एक्झाम आहे 27ला सिनियर टेक्निशियन 2चं आणि 31ला सिनियर टेक्निशियन 1चं, तर हे तुम्हाला 8 दिवसाआधी किंवा 10 दिवसाआधी येऊन जाईल हॉल तिकीट. त्याबद्दल आता निश्चिंत राहा. ठीक आहे, बाकी तयारीमध्ये राहा. तर मित्रांनो, यामध्ये 2 गोष्टी आहेत बघा. अतिशय महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो इथे. आता हा पॉईंट तुमच्या लक्षात आला नसेल की यांनी मागच्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबरमध्ये ट्रान्सको, टेलिकॉम, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह आणि DY वगैरे, ठीक आहे, यांचं त्यांनी नोटिफाय आधीच केलेलं होतं. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटलं की आता जानेवारीमध्ये बाकीच्या एक्झाम होणार नाही, फेब्रुवारीमध्ये होईल. परंतु त्यांनी टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 जानेवारीच्या एंडिंगमध्येच ठेवलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की ते वेळेवर काही डेट एखादी डिक्लेअर करू शकतात. त्यामुळे असं समजू नका की आता विद्युत सहाय्यक फेब्रुवारीमध्येच येईल. फेब्रुवारीमध्ये येण्याचे चान्सेस आता खूप जास्त वाढलेले आहे, परंतु एखाद्या जानेवारीच्या एंडिंगमध्ये सुद्धा एखादी डेट ते देऊ शकतात. व्हॉटेवर त्यांच्या मनामध्ये काय आपल्याला माहीत नाही, आपण ते सांगू शकत नाही, कारण ते कितीही तुम्ही त्यांच्याशी क्लोज असले तरी त्या गोष्टी बाहेर पडत नाही, एक्झॅक्ट डेट वगैरे बाहेर पडत नाही. ठीक आहे, फक्त ते IPPS आणि महाट्रान्सको किंवा महावितरण जे काय असेल त्यांच्यामध्येच ते सगळं टायप राहतं, डेट फायनल करायचं बाकी. ठीक आहे, तर मित्रांनो, यामध्ये महावितरण पारेषणसाठी अतिशय चांगली न्यूज आलेली आहे की कुठल्याही क्षणी, कुठल्याही दिवशी ज्या अर्थी ते जानेवारीमध्ये टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 टाकू शकतात, त्या अर्थी ते विद्युत सहाय्यकसुद्धा देऊ शकतात. ठीक आहे, ते फेब्रुवारीमध्ये आपल्याला कुठल्याही दिवशी ती एक्झाम होऊ शकते. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये का सांगत असतो, कारण माझा त्याचा मागचा उद्देश वेगळा असतो. मला काही मार्केटिंग करायचं नाही आहे, मला काही जास्त स्वतःची पब्लिसिटी करायची नाही आहे, खूप काही वाहवा मिळवायची नाही आहे, परंतु विद्यार्थ्यांसाठी जे चांगलं ते मी करत असतो. विद्यार्थ्यांना मी उठून उभं करतो की चल अभ्यासाला लाग. मला बाकीचं हे करायचं नाही आहे. मला 10 विद्यार्थ्यांनी म्हटलं की सर असं करू, तसं करू, असं करू, त्यांनी मी तर फेमस होऊन जाईल, माझं नाव मोठं होऊन जाईल, परंतु विद्यार्थ्याचं त्यामध्ये कदाचित नुकसानसुद्धा होऊ शकतं. तुम्ही जर या क्षणी, आता कुठल्याही क्षणी, कधी पण 15 दिवसात, 8 दिवसात, महिन्याभरात तुमची एक्झाम डेट येऊन जाईल
आणि जर अशा वेळेस तुम्ही अभ्यास केला नाही तर तुमचं सिलेक्शन 100% होणार नाही, मी तुम्हाला सांगतो. बाकी तुम्ही 2 वर्ष जरी अभ्यास केला असेल, पण तो आता जर 8 दिवस 15 दिवस जर तुम्ही विनाकारणच्या गोष्टीमध्ये, विनाकारणच्या ग्रुपच्या डिस्कशनमध्ये ते कमेंट वाचण्यात आणि कमेंटच्या मागे रिप्लाय करण्यात जर घालवले ना, तर तुमचं सिलेक्शन जाईल मित्रांनो, हे लक्षात घ्या. खूप महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगत असतो. मी प्रत्येक वेळेस तेच सांगत असतो, तुमचा जीव ओतून सांगत असतो. ज्या विद्यार्थ्यांना आपल्यावर भरोसा आहे, आपल्यावर ट्रस्ट आहे, ते आपल्याला 100% फॉलो करतात आणि मग ते सिलेक्शन लिस्टमध्ये आल्यानंतर मला त्यांचे पर्सनल मेसेज येतात की सर असं असं तुम्ही सांगितलं होतं, हे खरं निघालं आणि मी तुमच्यामुळे आज जॉईन झालेलो आहे. परंतु ज्यांना जाणीव आहे ना, ते मला आवर्जून स्वतःहून मेसेज करतात. असो, परंतु विनाकारणच्या फालतू गोष्टीमध्ये पडू नका. जे काही व्हायचं आहे ते होणारच आहे. आता थोडंफार आणखी डिले झालेला आहे, परंतु तुमचा जो यावर्षी एंडिंगपर्यंत तुम्ही महापारेषण महावितरणमध्ये जॉईन होणार म्हणजे होणार. ते कोणीच काही चांगलं नसतं. ना पॉलिटिशियन चांगले आहेत, ना तिथे डिपार्टमेंट चांगला आहे, कोणी चांगलं नसतं. परंतु आपल्या हातामध्ये काय आहे की आपण व्यवस्थित चांगला स्ट्रॉंग अभ्यास करायचा आणि सिलेक्शन घ्यायचं, हे आपल्या हातामध्ये आहे. यालाच दोष दे, त्यालाच दोष दे, असं करावं लागेल, तसं करावं लागेल, असं केलं तर असं होईल, याच्यामध्ये आपण पडायचं नाही. ठीक आहे. असे तुम्हाला भटकवणारे व्यक्ती किंवा भटकवणारे ग्रुप्स तुम्हाला भरपूर भेटतील. परंतु माझं काम एवढंच आहे की तुम्हाला झोपेतून उठून जागे करायचं. चल आता विचार करू नको, टेन्शन घेऊ नको, चल अभ्यासाला लाग. हे माझं काम आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करतो आहे, याचा मला स्वतःला अभिमान आहे. ठीक आहे. असं जे काही असेल ते. परंतु आता महापारेषणने एक चांगली न्यूज आपल्याला दिलेली आहे आणि महावितरणची न्यूजसुद्धा येऊ शकते. असं नाही की आता असं झालं म्हणजे आता काय एक्झाम होणारच नाही, 1-2 महिने असं समजू नका. चांगला अभ्यास करा. शेवटचे दिवस आहे, शेवटचे काही दिवस तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कधी काय असतं की सक्सेस आणि आपला प्रयत्न यामध्ये फक्त काही सेकंदाचं किंवा काही याचं अंतर असतं आणि त्याच वेळेस आपण प्रयत्न सोडत असतो. अशा वेळेस जो शेवटपर्यंत प्रयत्न करेल तोच यशस्वी होत असतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आता न भटकता, न काही विचार करता, न टेन्शन घेता, न विनाकारणचे विचार करता आपल्या अभ्यासामध्ये फोकस करा आणि असं समजा की आता 8 दिवसामध्ये एक्झाम होईल, त्या हिशोबाने ट्रेनिंग हे करा, अभ्यास करा, स्वतःची तयारी करा आणि मग सिलेक्शन घ्या. तुम्ही जर म्हणाल की आता तुम्हाला कोणी जर काही सांगून दिलं, फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की आता 2 महिने एक्झाम होत नाही, आपण असं करू, तसं करू, हे करून ते करू, तर अशाने काय होते की माइंड डिस्टर्ब होते आणि माइंड आणि तुमचं सक्सेस याचा 100% खूप जास्त संबंध असतो, मोठा संबंध असतो. तुमचा माइंड, तुमची मानसिक लेवल, तुम्ही विचार काय करता, तुम्ही पॉझिटिव्ह करता की निगेटिव्ह करता, याचा आणि तुमचा सिलेक्शनचा संबंध असतो, खूप मोठा संबंध असतो. सो मी माझं काम प्रत्येक व्हिडिओमध्ये करत असतो. तुम्हाला उठून उभं करायचं, तुम्हाला बूस्टअप करायचं, तुम्हाला एनर्जी द्यायची, तुम्हाला जे काही मी चांगलं करू शकतो ते तुमच्यासाठी करायचा प्रयत्न करतो. ज्याला वाटलं ते पॉझिटिव्ह घेतो, ज्याला वाटलं तो निगेटिव्ह घेतो. आता महापारेषणने थोडीशी चांगली न्यूज दिलेली आहे. महावितरणने नेहमीप्रमाणे त्यांचा जो कारभार आहे, ढिसाळ कारभार, त्यानुसार त्यांनी निगेटिव्ह न्यूज आपल्याला दिलेली आहे. असो, आपल्याला सगळ्या गोष्टीची तयारी ठेवावी लागते, मनाची तयारी, सगळ्या गोष्टीची ठेवावी लागते. फक्त एवढं नक्की सांगतो की पुढच्या काही महिन्यामध्ये तुम्ही ITIचे विद्यार्थी जे प्रामाणिकपणे अभ्यास करत आहेत ते या सिलेक्शनमध्ये येणार आणि तुम्ही जॉईनसुद्धा होणार. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून जी ऑथेंटिक आणि तुमच्या फायद्याची जी माहिती आहे ती तुम्हाला मी नेहमी देत राहतो. धन्यवाद मित्रांनो.